नमस्कार मंडळी, मी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. तर चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर ना हे बाजारातून येताना हे हुक्स आणलेले होते मी. तर हे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या खाली पडलेल्या असताना तर मग त्यावरती ठेवण्यासाठी तर या अशा पद्धतीने हे बघू शकता. पाणी वडायचं स्वॅपर मी इथे अटकवलेलं आहे आणि मग ते पण सोयीला लागून गेलं, नाही तर इथं पड तिथं पड. मग काय, इकडे ना लगेच पालकाची भाजी घेतली मी. तर आता भाजीपाला पण खूप महाग झालेला आहे. आता जरी पाऊस पडला पण मग भाज्या उगायला वेळच जातो ना. आता इतका महाग झालेला आहे. ही पालकाची जुडी आता मी 20 रुपयाला आणलेली, इतकी छोटीशी जुडी 20 रुपयाला. तर मग अशा पद्धतीने मग काय, इकडं मुलाला ना भूक लागलेली होती. तर मग त्याच्यासाठी ना हे पोंगे मी तळून घेतले या इथे. तर हे पोंगे पण येता येताना बाजारातूनच आणले होते, 20 रुपयाचं पॅकेट. पण मुलांना काही असं थोडंफार लागतंच ना हो. मग काही बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा मग घरी आणून केलेलंच बरं असं मला वाटतं. तर मग इथे ना मी आता तळून घेते. तर पाहू शकतात किती छान फुलले इथे. खायला तर खरंच खूपच छान लागतात बरं का. माझे तर खूपच फेवरेट आहे हे. मी जेव्हा शाळेत जायचे ना तेव्हा ना हे 2 रुपयाला मिळायचे पॅकेट. त्याच्यामध्ये लईत लई 7 ते 8 पोंगे राहत असतील. पण आत्ता ना ते पोंगे तळता तळता मला त्या गोष्टीची आठवण झाली. पण मग आपले असं वाटतं की शाळेतले दिवससुद्धा किती चांगले होते ना. आणि आता पूर्ण पूर्ण बदल झालेला आहे. तर असो, मग आता इथे ना पोंगे सगळे तळून घेतलेले आहे. आता मी आता एक एक करून काढून घेते. तर मग अशा पद्धतीने मग इकडं ना भाजीची तयारी केली. भाजी ना स्वच्छ निसून धुवून घेतली. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये पाणी ओतून घेतलं आणि पाणी आता कोमट झालं का त्यामध्ये ही बारीक चिरलेली भाजी टाकून घ्यायची. तर या अशा पद्धतीनं मग आता भाजी टाकून घेतली मी आणि मग चांगली अशी उकळी येऊ द्यायची तिला. आणि उकळी आली का मग थंड करायची ती भाजी. भाजी आता इथं ना उकळून घेतली, थंड झालेली आहे. वाटण्यासाठी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण हे घेतलंय मी. आता मिक्सरला वाटून घ्यायचं, याचं वाटण करायचं. अशा पद्धतीने आता शेंगदाणे इथे मी वाटून घेतले. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण पण वाटून घेतला आणि आता त्यामध्ये ना उकडलेली पालकाची भाजी पण मिक्सरला फिरवून घ्यायची. तर या अशा पद्धतीने ही भाजी ना अशा खायला खरंच खूप भारी लागते बरं का. मला पहिली ना भाजी आवडायची नाही. तर मग मी अशा पद्धतीने करायला लागले. तर तेव्हापासून मला खरंच भाजी खूप आवडायला लागली बरं का. मग इकडं कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिली. त्यानंतर वाटलेलं वाटण यामध्ये ओतून घ्यायचं. हे सूप म्हणून सुद्धा बेस्ट आहे बरं का. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही सूप म्हणून सुद्धा याचं सेवन करू शकता. तर मग इथे मस्त आता फोडणी देऊन झालेली आहे. आता एक उकळी काढायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपली मस्त पालकाची भाजी चमचमीत अशी तयार होते बरं का. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस पालेभाज्या तर खाल्ल्या गेल्याच पाहिजे, कारण त्याच्यात जीवनसत्व असतात. तर मग या अशा पद्धतीने इथे मस्त भाजी तयार झालेली. मग आता इथे मीठ टाकून घेतलं चवीनुसार. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि मग आता आपली मस्त चमचमीत अशी पालकाची भाजी तयार आहे. तर मी इथं ना ताटात वाढून घेते. तर या अशा पद्धतीनं ही भाजी खरंच खायला खूपच भारी लागते. नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर इथं तोंडी लावण्यासाठी ना तर मी इथं थोडीशी चटणी बनवते. चटणी काही नाही, साधी शेंगदाण्याचा कूट घेतला, त्यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकली, मीठ टाकलं, तेल टाकून मिक्स करून घेतलं. मग आपली चटणी तयार. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट